हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर प्रसन्न अशी संध्याकाळ आहे आणि आज संध्याकाळी मी काय बनवणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सुंदर असा व्ह्यूचा आनंद घेतल्यानंतर मी किचनमध्ये गेली आणि बघितलं तर भाज्या खूप कमी होत्या, जवळपास काही नव्हत्याच. तर मग माझ्याकडे जे होतं त्याच्यामध्ये मी आज स्वयंपाक करायचं ठरवलं. तर आज मी बनवणार आहे आमसुलाची कढी आणि फोडणीचा भात. सिंपल असा मेनू आहे पण हेल्दी आहे. तर आमसुलाची कढी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी आमसूल घेतलं, 10-15 मिनटं गरम पाण्यात मी भिजत घातलं. तोपर्यंत मी फोडणीच्या भातासाठी आणि कढीसाठी आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली. ती काढून घेतली. त्याच मिक्सरच्या भांड्यात मी ओलं खोबरं जे असतं ते बारीक कट करून घेतलं आणि आता ते ग्राइंड करते. थोडंसं ग्राइंड केल्यानंतर त्याच्यात मी पाणी घातलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ग्राइंड करायला गेले. तर ग्राइंड करताना मी शूटिंग करण्याच्या नादात झाकण नीट लावलं नाही आणि त्यामुळे हा सगळा घोळ झाला. सगळा पसारा आवरून घेतल्यानंतर मी पुन्हा रेसिपीकडे वळली. छानपैकी ग्राइंड केलेलं मिश्रण गाळून घेतलं. आपलं छान नारळाचं दूध तयार झालं. त्याच्यामध्ये मी छोटे 2 चमचे बेसन घातलं. तुम्हाला आवडत असेल तर घाला. नसेल घातलं, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. छान मिक्स केलं आणि त्यानंतर आमसूलही छान भिजलं. तेही छान गाळून घेतलं आणि सगळं मिश्रण छान मिक्स केलं. कलर खूप सुंदर येतो या मिश्रणाचा. त्यानंतर फोडणीसाठी मी छान 2 ते 2.5 चमचे तूप घातलं. गरम केल्यानंतर त्याच्यात मोहरी, जिरं, हिंग, भरपूर सारा कढीपत्ता आणि आपलं वाटण घातलं. त्यानंतर हे छान परतवल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे आपलं मिश्रण घातलं. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अगदी पाव चमचा साखर घातली. साखर तुम्ही नाही घातली तरीही चालते. त्यानंतर मी कोथिंबीर घातली आणि मस्त कढीला उकळी आणू दिली. उकळी आल्यानंतर मी फोडणीचा भात बनवला आणि त्याच्यावर मस्त तूप टाकून पुन्हा परतवून घेतला आणि असा माझा स्वयंपाक रेडी झाला. मस्त आम्ही एन्जॉय केला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.